नमस्कार मंडळी, आज आपल्याला बघायची आहे मस्त नाचणीची टम्म फुगलेली भाकरी। तर इकडे घेतलेलं आहे मी नाचणीचं पीठ। आज मी तुम्हाला नाचणीची भाकरी दाखवते आणि ही भाकरी गरमागरम खूप टेस्टी लागते, खूप सुंदर लागते। तर इकडे मी पहिला तापत ठेवलेला आहे तवा। आता तव्यामध्ये मी गरम पाणी करणार आहे। तर ह्या तव्यामध्ये जे गरम पाणी आपण करतो तर ह्याला बोलतात उतवणी। आमच्या कोल्हापूर साईडला उतवणी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात तुम्ही नक्की सांगा। आता गरम तवा तापलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर पाणी सुद्धा एकदम गरमच होणार आहे। आणि मग आपल्याला काय करायचं आहे, पिठाचं अळं करायचं आहे आपल्याला। तर बघा, मला जेवढं पीठ हवं आहे तेवढं मी पीठ घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे अळं केलेलं आहे। अळं यासाठी केलं की ते गरम पाणी जे तव्यातलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ह्या अळ्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे। तुम्ही एका भांड्यामध्ये सुद्धा पाणी गरम करू शकता, पण आम्हाला अशा प्रकारची सवय आहे म्हणून आम्ही असं करतो आणि आमच्या गावाला पण असंच करतात। तर आता हे पाणी गरम आहे, तर जे आपण उलतानं घेणार आहे त्यानं सुद्धा आपण करू शकतो, पण चमचा घेतला तरी काही हरकत नाही आहे, कारण हे पाणी गरम आहे, उकळलेलं आहे आणि आपल्याला हाताला भाजण्याची शक्यता आहे। आपल्याला पिठामध्ये चांगलं पाणी हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता मी चमच्याच्या साहाय्याने काय करते, पूर्ण पाणी हे पिठामध्ये घोसळून घेते छानसं। यामुळे काय होतं, पीठ वाफवलं जातं आणि मग भाकरी जे साईडला काय होते, आपले काठ वगैरे असतात ते चिंबतात, ते चिंबणार नाहीत किंवा भाकरी छान फुलते, मस्त अशी फुगते भाकरी। आणि ह्यासाठी गरम पाण्याची उतवणी घेणं फार गरजेचं असतं, भाकरीला चिकटपणा येतो। ही ह्या भाकरीची म्हणजे टीप आहे की चिकटपणा येतो उतवणी घेतल्यामुळं। तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की पीठ, कुठलंही पीठ असो, भाकरीचं पीठ असो, चपातीचं पीठ असो, जोपर्यंत आपण चांगलं मळत नाही तोपर्यंत भाकरी किंवा चपाती एकदम सॉफ्ट मलमलीत अशी होत नाही। तर आता काय करायचं, आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे। थंड म्हणजे फ्रीजचं पाणी नाही, नॉर्मल साधं पाणी आपलं ॲक्वागार्डचं किंवा तुम्ही जे जेवणासाठी पाण्याचा साठा ठेवताय तिथलं पाणी घ्यायचं आणि ते आता ओतून आपल्याला काय करायचं आहे, पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। तर मी एकत्रच पीठ इकडे मळलेलं आहे, पण आता काय करणार, एवढं जास्त पीठ मळणं शक्य नाही, तर 2 वेळा मी हे पीठ काय करणार, मळून घेणार। म्हणजे 2 भाग करणार आणि मग मळून घेणार, कारण जास्त पीठ कसं चांगलं मळलं जात नाही म्हणून। तर जसं जसं पाणी लागेल तसं तसं मी पाणी घेईन आणि मळेन, आपल्या अंदाजाने हे घ्यावं लागतं। आणि भाकरीचं पीठ हे थोडंसं जाडसरच असतं, चपातीचं पीठ एकदम पावडरसारखं असतं, भाकरीचं पीठ थोडं जाड असतं। आता हे जे परातीला आपल्याला लागलेलं आहे पीठ, तर हे पण आपण काय करूया, चमच्याने पूर्ण काढून घेऊया, परात आपली छान कोरडी करून घेऊया। आणि आता मी काय करणार आहे, यातलं अर्धं पीठ काढून ठेवलेलं आहे, अर्धं पीठ आता इकडे मळायला घेतलेलं आहे। पीठ बघा मी कशा पद्धतीने मळते, खूप छान पद्धतीने हे पीठ मळलं जातं आणि चांगलं जोर लावून मळायला लागतं पीठ हे। पीठ पहिलं चांगलं मळलं तरच भाकरी छान टम्म फुगते आणि मस्त मऊ लुसलुशीत होते, अजिबात कुठेही भाकरी आपली तुटत नाही। तर भाकरीला तुटत नाही म्हणत नाही आपण, भाकरी चिंबत नाही असं आपण म्हणतो। तर बघा, पीठ मी चांगलं काय केलेलं आहे, एक 3-4 मिनटं हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ माझं 2 भागामध्ये मी घेतलेलं आहे। तर भाकरी बनवताना पीठ चांगलं मळणं हीच भाकरीची खासियत असते, चांगलं मळणं, पीठ चांगलं मळून घेतलं ना तरच भाकरी आपली चांगली होते। तर आता हे पीठ मी ठेवलेलं आहे मळून आणि हे दुसरं पीठ आहे हे मळून घेते। म्हणजे आपण जेव्हा भाकरी परातीतली भाकरी आपण तव्यामध्ये टाकतो, तव्यातली जेव्हा आपण भाकरी पाणी लावून उलटतो तोपर्यंत परातीतली दुसरी भाकरी आपली तयार झाली पाहिजे। जास्त जेव्हा भाकरी असतात तर भाकरी आपली तव्यातली भाकरी तिकडे शेकली पाहिजे आणि खाली आपली भाकरी तयार झाली पाहिजे। म्हणून यासाठी काय करायचं, पीठ आपण अगोदरच चांगलं चरचरून मळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला नंतर मळायची गरज लागत नाही, आपण फटाफट गोळे घेऊन आपण भाकरी थापू शकतो। तर आता इकडे माझं सगळं पीठ बघा झालेलं आहे आणि छानसा मी असा गोळा घेतलेला आहे बघा, मस्त असा मोठा गोळा घेतलेला आहे
कारण भाकरी काय आपल्याला अशी छोटी नाही बनवायची, भाकरी मस्त अशी मोठी बनवायची. परातसुद्धा आपली कोरडी आहे. तर सुक्कं पीठ जे आहे ते पहिला मी लावून घेतलेलं आहे. हाताला सुद्धा सुक्कं पीठ लावलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, भाकरी आपल्याला मस्त थापायची आहे. तुम्ही हळूहळूसुद्धा थापू शकता. आम्हाला सवय आहे त्याच्यामुळे आम्ही फटाफट अशी भाकरी थापतो. आणि बघा पटकन भाकरी बघा कशी मोठी झाली. परत आपल्याला काय करायचं आहे, हाताला पीठ लावायचं आहे, सुकं पीठ, आणि परत आपल्याला काय करायचं आहे, थापून घ्यायचं आहे. काही लेडीज काय करतात, दोन्ही हाताने सुद्धा थापतात, पण मी एका हातानेच थापते. परत आता काय करते, भाकरीच्या खाली पीठ घालते, जे आपल्या परातीमध्ये पीठ आहे तेच. आणि परत एकदा मी काय करते, सुकं पीठ जे आहे ते हाताला लावून परत एकदा छानसं थापून घेते. तर बघा भाकरीवरती बोटं कशी उठलेली आहेत माझी. आणि भाकरी बघा किती सुंदर झालेली आहे, मोठी झालेली आहे. आपली परात किती आहे बघा, तेवढी भाकरी आपली परात भरून झालेली आहे. आणि मस्त अशी पातळ झालेली आहे. आणि भाकरीवरती बघा हाताची जी बोटं आहेत तर ती थापून ती सुद्धा छानशी उठलेली आहेत. तर आमच्याकडे एकदम छोटी भाकरी नाही बनत, मोठ्या भाकरी आम्ही बनवतो. आणि तवा इकडे चांगला तापलेला आहे. तर बघा भाकरी पहिला मी टाकलेली आहे. भाकरीचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे, खाली घालायचा आहे. आणि खालचा जो भाग आहे थापलेला तो आपल्याला वरती घ्यायचा आहे. म्हणजे आम्ही आमच्याकडे असंच करतो. आता जे आपण मळ्याला पाणी घेतलं होतं साधं पाणी, ते पाणी आपल्याला काय करायचं आहे, हाताने लावायचं आहे. काही जण ब्रशने सुद्धा लावतात, पण ब्रशने एवढं चांगलं लावलं जात नाही. तर बघा संपूर्ण भाकरीला छानसं पाणी लावून घेतलेलं आहे. आणि त्याच पाण्याच्या हाताने दुसरा गोळासुद्धा मी छानसा हातामध्ये मळून थोडा गोल करून घेतला आहे. तोपर्यंत ही भाकरी बघा छानशी पचलेली आहे. म्हणजे पाणी जे आपण लावलेलं असतं ते सुकलं पाहिजे, ह्याला पचलेली आहे असं शब्द वापरला जातो. तर आता मी पहिली भाकरीच्या कडा मोकळ्या करून घेतल्या आणि भाकरी पटकन बघा अशी उलटून घेतलेली आहे. आणि आता बघा जोपर्यंत तव्यातली जी भाकरी पूर्ण निकळत नाही ॲटोमॅटिकली, तोपर्यंत बघा इकडची दुसरी भाकरी परातीमधली आपली थापून होत आहे. तर अशा प्रकारे चपाती आणि भाकरी अशा बनवायच्या असतात. नाहीतर मग गॅस पण वाया जातो, वेळ पण वाया जातो, आणि आपलं जे काम आहे ते पटकन होत पण नाही असं होतं. तव्यातली भाकरी भाजीपर्यंत परातीमधली भाकरी थापून झाली पाहिजे. तर महिलांची ही तर खासियत असते. हे सगळं मॅनेजमेंट, त्यांचं काम जे असतं ते कशा वेळात कसं उरकलं पाहिजे हे सगळं बायकांना खूप छान समजतं. आणि मला वाटते सगळ्याच बायकांना समजतं. काही ज्या नवीन आता आहेत महिला त्यांना हे होत नाही. आता बघा भाकरी बघा थोडंसं उलात न लावल्यानंतर भाकरी आपली छानशी निकळलेली आहे. तर आता इकडे मी पापड शेकायचा वगैरे माझा जो तवा आहे, जाळीचा तवा जो आहे, तर त्याच्यावरती मी काय करणार आहे, भाकरी शेकायला ठेवणार आहे. म्हणजे काय होतं, भाकरी तिकडे शेकून होते, इकडे तव्यामधली दुसरी भाकरी घातली जाते आणि परातीमध्ये तिसरी भाकरीसुद्धा होते. तर बघा आपली भाकरी जी आहे ती छान अशी टम्म फुगलेली आहे बघा. खूप सुंदर आपण दोन्ही साईडने भाकरीला मस्त बघा. आणि भाकरीतून हवा गेल्यामुळे भाकरी आपली टम्म फुगून आपली कमी झालेली आहे. तर आपण छान आता दोन्ही साईडने आपली भाकरी काय करूया, भाजून घेऊया. तर बघा आपली भाकरी मस्त अशी फुगलेली आहे आणि इकडून हवा सुद्धा गेलेली आहे. अशा प्रकारे माझ्या सगळ्या भाकऱ्या ज्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत आणि खूप भाकऱ्या मी बनवलेल्या आहेत. मस्त गरमागरम नाचणीची भाकरी अतिशय पौष्टिक आहे आणि खरंच खूप सुंदर लागते, टेस्टी लागते. आणि अशा पद्धतीने माझ्या भरपूर अशा भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही कुठली भाकरी बनवता नक्की सांगा. आता माझ्या मिस्टरांना डायबिटीस असल्यामुळे मी नाचणीची भाकरी बनवत असते. आम्हाला कधी आम्ही ज्वारीची भाकरी बनवतो किंवा आमच्यासाठी आम्ही चपाती बनवतो. मिस्टरांना नाचणीची भाकरीच बनवतो. तर नाचणीच्या भाकरी अशा प्रकारे आमच्या दोन्ही साईडने शेकून झालेल्या आहेत आणि खूप सुंदर झालेले आहेत. तुम्हाला हा माझा भाकरीचा व्हिडिओ, नाचणीच्या भाकरीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा.
चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। श्री स्वामी समर्थ, काळजी घ्या।